चला सर. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी सर्वांचं पुण्यानुमोदन करतो. आपण इथे एकत्र जमला तर आदर्शांना अभिवादन करून मी तुमच्याशी काही वज्जेंच्या नियमाच्या संदर्भात काही माहिती उपदेश करणार. ते आपण शांत चित्ताने ऐकावे अशी विनंती करतो मी. आजचा जो अभ्यास विषय आहे तो वज्जेंचे नियम. तर दिग्गनिकायामध्ये महापरिनिब्बाण सूक्तामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. तर साधारण ह्या वज्जेच्या नियमामध्ये आपल्याला तत्कालीन सामाजिक परिस्थिती चं दर्शन होतं, तत्कालीन ऐतिहासिक गोष्टींचं दर्शन होतं, तत्कालीन समाज व्यवस्थेचं दर्शन होतं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या सूक्तामध्ये पाहायला मिळतात. तर ही साधारण इसवी सन पूर्व 483 ते 480च्या दरम्यानची गोष्ट आहे. भगवान बुद्धांच्या उपदेशानं एखादं राज्य कसं बलशाली बनतं, बलाढ्य बनतं, अभेद्य बनतं, त्यांच्या विचारांनी कसं समृद्ध बनतं हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. तसंच या भगवान बुद्धाच्या संदेशाचा लोकांनी कशा पद्धतीनं पालन केलं याचं पण इथं आपल्याला दर्शन घडून येतं. तर या सूक्तामध्ये भगवान बुद्धांनी जो संदेश दिलेला आहे त्या संदेशाची सुरुवात करत असताना आपल्याला तो जो कालखंड होता, तो जो प्रदेश होता याचं साधारण आपल्याला जाणून घ्यायचं महत्त्वाचं आहे. तर उत्तर भारतामध्ये एकंदरीत मगाशी सरांनी सांगितले तसं छोटी छोटी 16 राज्य होती. त्या राज्यामध्ये अनेक राजे त्यांचं वर्चस्व असायचं. ज्या गणराज्यामध्ये राजांचं वर्चस्व असायचं त्याला जनपद म्हणून संबोधलं जायचं, आणि ज्या राज्यावरती राजाचं वर्चस्व नसायचं त्याला गण किंवा संघ असं संबोधलं जायचं. तर अशी छोटी छोटी 16 राज्य होती. त्यामधील एक जे वज्जींचं राज्य होतं ते लिच्छवी नावानं पण ओळखलं जायचं. तर लिच्छवी राज्यामध्ये जे लोक होते त्या लोकांचं जे सामाजिक जीवन होतं तेव्हाचं ते थोडंसं डळमळीत असं चाललेलं होतं. तेव्हा भगवान बुद्धांनी असं वाटलं की ह्या लोकांना एकत्रित येण्यासाठी, ह्यांचं राज्य टिकण्यासाठी काही उपदेशांची गरज आहे. तेव्हा भगवान बुद्धांचं जे धम्म देण्याचं काम होतं, जो उपदेश देण्याचं काम होतं ते पूर्वी असं चालायचं की त्या लोकांच्याकडून विनंती केली जायची की आम्हाला उपदेश करावा, धर्माचा उपदेश द्यावा. तेव्हा त्या लोकांच्या गरजेनुसार उपदेश देण्याचं काम भगवान बुद्ध करायचे. पण इथं थोडी परिस्थिती वेगळी आहे. भगवान बुद्धांनी हा स्वतःहून उपदेश केलेला दिसून येतो इतिहासामध्ये की त्यांना ती गरज होती उपदेशाची. त्यांचं एक संघ टिकण्यासाठी, त्यांचं राज्य वृद्धिगत होण्यासाठी भगवान बुद्धांनी स्वतःहून उपदेश केलेला इथं आपल्याला दिसून येतो. तर हे जे राज्य होतं वज्जींचं त्याच्या समकालीन तिथं आपल्याला पाहायला मिळतं की आता सध्याचा जो मुजफ्फरपूर, चंपारण आणि दरभंगा जिल्ह्याचा जो प्रदेश आहे उत्तर प्रदेशातला, तो तत्कालीन त्या काळचा भाग दिसून येतो. त्याच राज्याच्या शेजारील एक मगध राज्य होतं जे बिंबिसार राजांचं म्हणून ओळखलं जायचं. त्यांना अजातशत्रू नावाचा जो पुत्र होता तो त्याला वाटायचं की आजूबाजूचा प्रदेश आहे तो माझ्या आधिपत्याखाली यावा, माझं वर्चस्व असावं, यासाठी तो सतत प्रयत्न करायचा अजातशत्रू. आणि तो वेगवेगळे प्रयत्न करून पाहिला की तो जो वज्जींचा प्रदेश होता तो त्यांना हस्तगत करण्यासाठी शक्य नव्हतं, कारण ते अभेद्य असं राज्य होतं. त्यांचं संघटन हे खूप प्रभावशाली होतं आणि त्यांना ते हस्तगत करणं अवघड जायचं. मग ते वेगवेगळे प्रयत्न करून पण
शेवटी त्यांना ते शक्य झालं नाही, पण त्यांची महत्वाकांक्षा होती की हे वज्जींच्या राज्यावरती माझं वर्चस्व असावं आणि तो माझ्या अधिपत्याखाली भूभाग यावा, यासाठी ते प्रयत्न करत असताना त्यांना त्यांच्या अशा लक्षात आलं की जो आपला जो त्या अजातशत्रूसोबत जो महामात्य आहे ज्याचं नाव वसकार, पालीमध्ये त्याचा उल्लेख आहे, तर मराठीमध्ये वर्षाकार असं त्याचं भाषांतर झालेलं आहे. तर वर्षाकारासोबत ज्यावेळेला अजातशत्रूंनी विचार विनिमय केला की हे जे वज्जींचं राज्य आहे ते आपल्याला हस्तगत करण्यासाठी काय उपाय शोधावा लागेल, तर त्यांच्या चर्चेतून अशी गोष्ट लक्षात आली की याच्याबद्दल आपण भगवान बुद्धांचा जर विचार घेतला तर आपल्याला थोडं त्यांच्यावर वर्चस्व करण्यासाठी की तो भूभाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी मदत होईल. आणि हे असं ठरल्यानंतर स्वतः अजातशत्रू काय सांगतात की वसकाराला तू भगवंतांच्या जवळ जा आणि त्यांचं राज्य हस्तगत करण्याची माझी मनोकामना आहे आणि असं त्यांच्याजवळ तू विचार व्यक्त कर आणि ते जे सांगतील तो सल्ला तू ऐक आणि जसाच्या तसा ऐकून मला सांग. आणि हे सांगत असताना अजातशत्रू एक वाक्य महत्त्वाचं सांगतोय. ते वाक्य असं महत्त्वाचं होतं की भगवान तथागत हे बुद्ध हे कधी खोटं बोलत नाही, हे वाक्य ते सांगतो. आणि हे विचारायच्या आधी त्यांचं कुशलमंगल विचार, त्यांचं आरोग्य विचार आणि ते जे काय सांगतील ते लक्षपूर्वक ऐक आणि मला सांग, असं त्या दोघांच्यात ठरतं. आणि वसतकार तो जेव्हा भगवान बुद्ध गुरुदुक पर्वतावर जे विहार होतं, चैत्य होतं, तिथं ते जातो तो वसतकार आणि तथागतांशी तो कुशलमंगल विचारतोय, त्यांच्या बाजूला बसतो. आणि तिथं तो ब्राह्मण आहे, तो पूर्वीच्या काळी पहा ब्राह्मण तथागतांना मान द्यायचे नाही, ते स्वतः बुद्धीनं श्रेष्ठ असं स्वतःला समजायचे आणि ते तिथं भो गौतम असं म्हणायचे. भो गौतमचा अर्थ असा होतो की अरे गौतमा, म्हणजे ते मान द्यायचे नाहीत, मान सन्मान करायचे नाहीत. तर ते तशा पद्धतीनं त्यांचं कुशलमंगल विचारतात. एक बाजूला बसतो तो वसतकार आणि तो सांगतो की जो संदेश अजातशत्रूंनी सांगितलेला होता की असं असं मला वज्जींचं राज्य हस्तगत करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही मला उपदेश करावा किंवा त्यासाठी काही मार्गदर्शन करावं, असं अजातशत्रूंचं मत आहे. असं सांगितल्यानंतर अजातशत्रूच्या म्हणण्यानुसार भगवान बुद्धांनी तिथं आनंदाला उद्देशून ते ती माहिती देतात. तिथं त्यांना उपदेश करतात की आनंदा असं आहे की अजातशत्रू म्हणजे जे वज्जींचं राज्य आहे त्या वज्जींचं राज्य असं आहे की ते जे 7 नियम आहेत ते पुढील प्रमाणे त्यांनी सांगितलेले आहेत की वज्जी वारंवार सभा भरवतील, मोठ्या संख्येने एकत्र येतील, तोपर्यंत त्यांची वृद्धीच होईल, हानी होणार नाही, असं पहिला नियम सांगतात. तर पहिला नियम असा आहे की वज्जी वारंवार सभा भरवतील, मोठ्या संख्येने एकत्र येतील. तर याचा अर्थ आपण असं समजून घेऊ शकतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाची निर्मिती ही कशी झाली तर जेव्हा माणूस भटकंती करायचा, एकटं राहायचा, तेव्हा त्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांच्या मदतीची गरज भासू लागली. तेव्हा समाजाच्या निर्मितीसाठी समाजशास्त्रज्ञ असे व्याख्या करतात की समान उद्देशानं आणि समान ध्येयानं एकत्र आलेला जो लोकांचा समूह आहे त्याला समाज ही संकल्पना नाव देण्यात आलं. आणि जसं समान उद्देशाने आणि समान ध्येयाने एकत्र आलेले अनेक लोकांचे समुदाय जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते छोटंसं एक राज्य, गाव, नगर बनतं. आणि असे समान उद्देश असणारे जेव्हा समूह, संघटना, जे राज्य छोटे छोटे एकत्र येतात त्यातून मग त्या मोठ्या भूभागाची देशामध्ये देशाची राज्याची अशी निर्मिती होते. तर इथं आपल्याला पाहता येते की भगवान बुद्धांनी हाच उद्देश समोर ठेवून पूर्वी अनेक आपण राज्य पाहतो की आक्रमण व्हायची, परकीय आक्रमण व्हायची, त्यांना आपलं राज्य अबाधित ठेवण्यासाठी एकत्र राहणं, एकोप्यानं राहणं हे देखील महत्त्वाचं होतं. अनेक राज्यांच्या आक्रमणापासून आपल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी, आपलं राज्य अबाधित ठेवण्यासाठी हे फार महत्त्वाची बाब होती. एकत्र येणं, समूहानं राहणं, एकमेकांशी
मैत्रीनं राहणं हे गरजेचं होतं. तर हे त्या तत्कालीन जी परिस्थिती होती त्याला अनुसरून भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला दिसून येतो. त्यावेळची जी परिस्थिती होती ती देखील आजही आहे. आज ही समूहानं जी राष्ट्र राहतात ते अभेद्य आहेत, हे आपल्याला उदाहरण पाहता येतं. आणि याचाच भिक्खू संघाशी पण आपण मेळ घालू शकतो. जसं पहा, भगवान बुद्धांच्या काळात भगवान बुद्धांनी संघाचं अस्तित्व निर्माण केलं, भिक्खू संघाचं. ते भगवान बुद्धांचा धम्म आहे, तो जे विचार आहेत ते जगामध्ये सर्व ठिकाणी पोहोचवण्यासाठी हा भिक्खू संघ सक्षम बनावा आणि त्या एक समाजासमोर आदर्श बनावा, तो उद्देश समोर ठेवून भिक्खू संघाची निर्मिती केलेली दिसून येते. आणि भिक्खू संघाला देखील वारंवार एकत्र येण्यासाठी आणि समूहाने एकत्र येण्यासाठी भगवान बुद्ध उपदेश करायचे. आणि त्याचा फायदा असा झाला की आज आपण पाहतो की 2500 वर्षानंतरही जगभरामध्ये भिक्खू संघ जो बुद्धांचा उपदेश आहे तो पोचवण्यासाठी भिक्खू संघाचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आणि तो हा 2500 वर्षे धम्म टिकण्याचं हे एकमेव कारण आहे. जर भिक्खू संघच निर्माण झाला नसता, ते वारंवार एकत्रच जर आले नसते, तर आज हा जो बौद्ध धर्म आहे तो कालाच्या ओघात तो संपलाही असता. जे संगायन अनेक वेळा झालेलं आहे ते भिक्खू संघाच्या माध्यमातून हे एकत्र येण्यानंच झालेलं आहे. हे आपण पाहतो. तो उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आणि जी त्यांची गरज होती त्या गरजेला विचार करूनच भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला दिसून येतो. वारंवार एकत्र येणं आणि समूहाने एकत्र येणं हे इथं आपण पाहू शकतो. तर पुढचा जो उपदेश आहे, पुढचा जो नियम आहे तो आहे, वज्जी एकोप्याने सभा भरवतील, एकोप्यानं सभा संपवतील, वज्जींच्या प्रजेबद्दल कर्तव्य पार पाडतील तोपर्यंत त्यांची वृद्धीच होईल, त्यांची हानी होणार नाही. तर हा नियम आपण पाहू शकतो की वज्जी एकोप्याने सभा भरवतील, एकोप्याने सभा संपवतील. हे आपण कसं पाहू शकतो की एकोप्याने सभा भरवतील. जेव्हा एखादा समूह एकत्र येतोय तेव्हा आपल्याला पाहू शकतो की समान एकत्र यायचं असेल तर विचार एकत्र यावे लागतात, त्या लोकांची मनं जुळावी लागतात, त्याशिवाय एकत्र येऊ शकत नाही. मग एकत्र यायचं असेल तर एकमेकाचे आपापसातील संबंध चांगले ठेवून एकत्र यावं लागेल. आणि जे वैयक्तिक मतभेद आहेत ते बाजूला ठेवून एकत्र जर आलो तर चांगल्या गोष्टी घडतील. इथं हा उद्देश महत्त्वाचा आहे. जसं आपण पाहतो की भगवान बुद्धांच्या काळात शीलाला खूप महत्त्व असायचं. वैयक्तिक पातळीवर शील जो माणूस पालन करेल तो दुःखमुक्त व्हायचा. आणि भगवान बुद्धांचा हा संदेश घेऊन अनेक लोक दुःखमुक्त झालेले आपण पाहतो. तर हा दुःखमुक्तीचा जो शील पालनाचा भाग आहे तो वैयक्तिक पातळीवर न ठेवता तो सामाजिक कसा होईल याचा देखील इथं संबंध आपण पाहण्यास मिळतो. की पहा की शील पालन करणारे सगळे लोक एकत्र येतील तर ते निश्चितच चांगल्या गोष्टी घडवून आणतील. हा पण इथं आपल्याला उद्देश पाहता येतो. सम्राट अशोकांच्या काळात आपल्याला पाहायला मिळतं की सम्राट अशोकांनी शील पालन हा तो सामाजिक त्याला गोष्टीचं महत्त्व दिलं, सामाजिक महत्त्व दिलेलं होतं. तो वैयक्तिक पातळीवर न ठेवता सामाजिक स्वरूप त्याला दिलेलं होतं. ते कसं पाहू आपण तर त्यांनी त्यावेळेला अनेक शील पालनाच्या संबंधी कायदे बनवलेले होते. ते नीतिपालक नावाचा एक पद बनवलेलं होतं. समाजामध्ये शील पालन करत असताना ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याचं काम हा नीतिपालक करायचा. आणि त्यावेळेला सम्राट अशोकांच्या काळात आपण पाहतो की अनेक लोक बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार अगदी उच्च टोकाला गेलेला पाहतो. आता आज आपण पाहतो की अनेक स्तूप, आता मगाशी सरांनी उल्लेख केला 84,000 स्तूप जे पाहायला मिळतात, हे सामाजिकरण झालेलं दिसतं. शील पालनाचं जे बुद्धांच्या जे विचार होतं त्याचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो विस्तार आहे तो हा एकत्र येण्याचा हा इथं उद्देश भगवान बुद्धांनी सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर पुढे ते सांगतात की सभेत कसं वारंवार सभेत ते एकत्र येतील आणि एकोप्यानं सभा संपवतील. एकोप्यानं सभा संपवतील हा
ह्या वाक्याचं महत्त्व आपण समजून घ्यायचं असेल तर सभा एकत्र केव्हा संपते, ती एका विचारानं जर तिथं चर्चा घडून आलेल्या असेल तर ती सभा एकोप्यानं संपेल. जर वेगवेगळ्या मतप्रवाह तिथं तयार झाली आणि वेगवेगळ्या विचाराने लोक जर भांडायला लागले तर ती सभा एकोप्यानं संपणार नाही, ती भांडणानं संपेल. 4 लोक आधी जातील, 4 लोक नंतर जातील आणि ती सभेतून काही गोष्टी साध्य होणार नाहीत. तर भगवान बुद्धांनी हा पण उपदेश केला, ते सभा एकोप्यानं संपवतील, म्हणजे तिथं चांगल्या विचारांचं देवाणघेवाण होईल, चांगल्या विचार एकमेकांच्यापर्यंत पोचतील. हा उद्देश इथं आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याबरोबरच त्यांनी सांगितलेलं आहे की वज्जेंच्या प्रजेबद्दलचे कर्तव्य पार पाडतील. हा पण तिथं संदेश आलेला आहे की केवळ एकत्र येऊन ते विचारविनिमय करून चालणार नाही, तर तिथल्या तत्कालीन जी लोकांची समस्या होती ते सोडवण्याचे, त्यांच्या अडचणी सोडवण्याचं आणि त्यांना एक चांगल्या गोष्टी निर्माण करून देण्याचं तिथं विचारविनिमय होईल. आणि एकमेक कटिबद्ध राहतील की आपल्यासोबत जे राहणारे लोक आहेत, आपण ज्या समूहामध्ये राहतो त्यांना येणाऱ्या अडचणी त्या कसं सोडवता येतील, त्या गोष्टीवर विचारविनिमय तिथं केला जावा. हा देखील उद्देश आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर पुढचा जो नियम आहे तो कायदा म्हणून न ठरवलेल्या गोष्टींना जोपर्यंत कायदा म्हणून अंमलात आणणार नाही, कायदा म्हणून ठरवण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत आणि वज्जेंची जुन्या काळापासून चालत आलेली नियमावली मान्य करून वागत राहतील, तोपर्यंत त्यांची वृद्धीच होईल, त्यांची हानी होणार नाही. हा नियम आपण पाहत असताना पाहू शकतो की कायदा म्हणून न ठरवलेल्या गोष्टी जोपर्यंत कायदा म्हणून अंमलात आणणार नाहीत, तर बघा सगळ्याच गोष्टी कायद्यामध्ये समाविष्ट करता येत नाहीत. काही गोष्टी अशा असतात की आपण पाहतो की आईवडिलांचं पालन पोषण करणं, भावानं बहिणीशी कसं वागणं, बहिणीनं भावाशी कसं वागणं, आपण शेजाऱ्याशी कसं वागणं, त्यांचे संबंध कसे असावेत, ह्या सगळ्याच गोष्टी कायद्यामध्ये समाविष्ट करणं शक्य नसतं. हे केवळ त्या लोकांच्या नीतिमत्तेवर अवलंबून असतं. तर त्या काळची परिस्थिती कशी होती याला आपण पाहू शकतो की तिथं जो कायद्याचं अंमलबजावणी केली जायची त्या उद्देशानं इथं काही गोष्टी आलेल्या आहेत. समजा एखादा चोर चोरी केलेला सापडला तर ताबडतोब त्याला शिक्षा दिली जायची नाही, त्याला न्यायाधीशाकडे पाठवलं जायचं. तो न्यायाधीश ठरवलं, त्याच्या निदर्शनाला अशी गोष्ट लक्षात आली की तो खरोखर चोरी केलेला नाही, तर त्याला अधिकार असायचा की त्या व्यक्तीला मुक्त करायचा. आणि तो चोरी करण्यासाठी काही पुरावे सापडले तर तो ताबडतोब त्या गोष्टीचा निर्णय न घेता तो व्यवहारिक नावाच्या जे पद होतं त्यांच्याकडे त्या चोराला पाठवायचं, त्या माणसाकडे त्याला पाठवलं जायचं आणि तो त्या गोष्टीची शहानिशा करायचा की खरंच या माणसाने चोरी केलेली आहे की नाही. तो चोरी करण्यामध्ये सिद्ध झालेला असेल तर त्याला पुढं पाठवलं जायचं आणि जर चोरी केली नाही असं त्या व्यक्तीला आढळलं तर त्याला ताबडतोब मुक्त करण्याचा अधिकार त्या व्यवहारिक माणसाला, ते पद असणाऱ्या माणसाला होता. आणि तो चोरी केला आहे हे सिद्ध जर झालं त्याच्याकडून तर तो पुढच्या सूत्रधाराकडे पाठवायचा, त्याला सूत्रधार हे पद नाव होतं, संबोधलं जायचं. तो पण ह्याच प्रकारची छाननी करायचा आणि तो जर चोर दोषी ठरलाय असं वाटलं जायचं तर त्याला देखील अधिकार नसते, तो पुढच्या व्यक्तीकडे पाठवायचा. त्याला अष्टकुलिक नावाचं पद होतं, तो अष्टकुलिक काय करायचा, ह्याच गोष्टीची छानबीन करायचा, ते खरोखर चोर आहे किंवा नाही. आणि तो खरोखर चोरी केलाय असं त्याला वाटलं तर तो पुढच्या व्यक्तीकडे पाठवायचा. तो त्या व्यक्तीचं पद होतं सेनापती. तर सेनापती पण छानबीन करायचा की खरोखर चोर आहे की नाही, आणखी काही पुरावे सापडतात का, याचं देखील शहानिशा करायचा. आणि खरंच तो चोर असेल तर तो पुढच्या व्यक्तीकडे पाठवायचा, ते पद होतं गणपती. तर गणपती पण ह्या गोष्टीची शहानिशा करायचा आणि त्याला वाटलं हा खरोखर चोर आहे, याला शिक्षा झालीच पाहिजे, पण शिक्षा तो देऊ शकत नव्हता. तो नंतर राजाकडे पाठवायचा, राजा ठरवायचा की त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची. तर हे भगवान बुद्धांनी खूप चांगली व्यवस्था आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणून मी सुरुवातीला सांगितले की तत्कालीन सामाजिक परिस्थिती काय होती, न्याय व्यवस्था कशी चाललेली होती. आज देखील आपण पाहतो की एखाद्या अपराध्याला जर तो अपराध केला हे सिद्ध करायचं असेल तर त्याला जसं आपण न्यायव्यवस्थेमध्ये पाहतो की वेगवेगळ्या न्यायालयामध्ये त्याचे पुरावे
एकत्र जमवले जातात, गोळा केले जातात आणि त्याच्यावरती जी आता सध्या न्यायप्रणाली आहे त्या न्यायप्रणालीमध्ये ज्या गोष्टी तपासायच्या आहेत त्या तपासून तो खरोखर दोषी ठरला तर त्याला शिक्षा दिली जाते. केवळ त्या व्यक्तीने चोरी केलेला आहे ह्या सांगण्यावरून शिक्षा दिली जात नाही, अनेक पुराव्यांच्या आधारे शिक्षा दिली जाते. तेच कायदे आज देखील अंमलात असलेले आपण पाहतो आणि त्याला जरी शिक्षा झाली तर त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्याला पुढे देखील न्याय मागता येतं, आणखी उच्च न्यायालयापर्यंत जाता येतं, अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याला जाता येतं आणि तिथं जर त्याला समजा देहदंडाची शिक्षा झाली असेल तर त्याला राष्ट्रपतींच्याकडे सुद्धा दाद मागता येते, याचना करता येते. तर ही तत्कालीन सामाजिक परिस्थिती होती, न्यायव्यवस्था होती, ती किती महत्त्वाची होती हे आपण पाहू शकतो. तर इथं आणखी पुढचं जी गोष्ट आहे ते कायदा म्हणून ठरवण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत हे पण आपण पाहतो की कायदा म्हणून ज्या ज्या गोष्टी ठरवल्या होत्या ते त्या काटेकोरपणे प्रत्येकानं पाळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जसं एखादा अपराधी समोर आला तर त्याला विचारलं जायचे. भगवान बुद्धांच्या मगाशी मी म्हणालो की जी भिक्खू संघामध्ये जी व्यवस्था होती तेच नियम इथं पाहायला मिळतात आपल्याला. भगवान बुद्धांच्याकडे समजा एखाद्या भिक्खूनं काहीतरी अपराध केलेला असेल तर दर 15 दिवसातून महिन्यातून एकत्र येण्याची व्यवस्था असायची आणि त्या भिक्खूनं काही तर चूक केलेली असायची, निदर्शनाला आली किंवा ते लक्षात आलं तर त्याला विचारलं जायचं. भगवान बुद्ध 3 वेळा विचारायचे, खरंच हा अपराध तुझ्याकडून घडलेला आहे का? आणि 3 वेळा का विचारलं जायचं की तो खरं बोलतोय का हे पाहण्यासाठी किंवा तो कोणाच्या दबावाखाली बोलतोय का हे पाहण्यासाठी. तर या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. जोपर्यंत खरं सांगत नाही तोपर्यंत त्याला उपदेश करायचे नाही असं 3 वेळा विचारायचे आणि मग ते जो काय अपराध त्याने केलेला आहे त्याला त्याच्यातून बाहेर येण्यासाठी त्या अपराधाचं स्वरूप पाहून भगवान बुद्ध सल्ला द्यायचे आणि तो सल्ला ऐकून त्याचं जीवन सुधारायचं. असं ते कायद्याचे जे नियम होते ते काटेकोरपणे पाळणारे तत्कालीन लोक आपल्याला पाहायला मिळतात. जरी चोर असला तर तो कबूल करायचा, होय मी चोरी केलेली आहे आणि मग त्या स्वरूपावरून त्याला सुधारण्याची संधी मिळायची. आपण पाहतो की नंतरच्या काळाचे जे राजे आहेत त्यांनी जो हा नियम पाळलेला नाही आहे तो डायरेक्ट त्याला देहदंडाची शिक्षा किंवा अतिशय क्रूर त्याला शिक्षा दिली जायची. तर काही राज्यांनी ते नियम पाळलेले दिसतात आणि काही राज्यांनी ते नियम पाळलेले दिसतही नाहीत. तर त्या काळी जे व्यवस्था होती भगवान बुद्धांनी जे नियम घालून दिलेले होते ते वज्जी लोक तंतोतंत पाळताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्येच असं लक्षात येते की वज्जीने जुन्या काळात चालत आलेले जे नियमावली मान्य करून वागत राहतील तोपर्यंत त्यांचे वृद्धीच होईल. म्हणजे जुन्या काळातील नियमावली म्हणजे आपण पाहू शकतो की जे जुने बनवलेले नियम होते ते लोकांच्या हिताचे होते, कल्याणाचे होते आणि ते नियम जर प्रत्येकानं आपल्या आपल्या काळामध्ये आपल्या आपल्या सत्तेच्या कालावधीमध्ये जर बदलले तर मग लोकांचं आहे तसं अस्तित्व राहणार नाही. ते लोकांच्यावर बंधनकारक होईल, लोक त्याला त्रस्त होतील आणि प्रसंगी काय होईल ते राज्य मोडकळीस येईल. तर भगवान बुद्ध सांगतात की जे पूर्वी बनवलेले नियम आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि ते नियमच आचरणात आणले पाहिजेत असं पण ते सांगितले. आणि प्रत्येकाने ह्या नियमामध्ये तोडमोड न करता जे योग्य आहे लोकांच्या हिताचं आहे ते आपण नियमांचं पालन केलं पाहिजे असं भगवान बुद्ध त्या नियमांमध्ये सांगतात. तर पुढचा जो नियम आहे 4था ते जोपर्यंत वयस्कर लोकांचा मान राखतील आणि त्यांचा सल्ला ऐकतील तोपर्यंत त्यांच्यामध्ये वृद्धीच होईल, त्यांची हानी होणार नाही. इथं फार महत्त्वाची बाब आहे की वयस्कर लोकांचा मान सन्मान. आपण भिक्खू संघाचं पण उदाहरण इथं घेणार आहोत, पण त्याआधी आपण पाहतो की वयस्कर लोकांचा मान सन्मान का ठेवायचे. इथं भगवान बुद्धांना सांगण्याचा फार मोठा उद्देश आहे की वयस्कर माणूस आपलं संपूर्ण जीवन जगलेला असतोय, तो त्याच्यासोबत अनेक अनुभवांच्या गाठी त्याच्यासोबत असतात. त्यानं अनेक चांगल्या गोष्टी पाहिलेल्या असतात, अनेक वाईट गोष्टींचा अनुभव आलेला असतो आणि त्या अनुभवातून त्याला जे ज्ञान झालेलं असतं ते ज्ञान तो पुढच्या पिढीला देत असतो की जेणेकरून त्यांच्याकडून त्या चुका होऊ नयेत
आणि त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येऊ नयेत, त्यांचं जीवन सुखमय व्हावं, आणि हा उद्देश भगवान बुद्धांनी समोर ठेवून हा सल्ला दिलेला दिसतो, हा नियम त्यांना सांगितलेला दिसतो. आज पण आपण पाहतो की ज्या कुटुंबामध्ये वृद्ध लोकांचे मान सन्मान केले जात नाहीत, त्यांचे सल्ला ऐकले जात नाहीत, त्या कुटुंबाची वाताहत झालेली आपण पाहतो. अनेक तरुण त्या घराचे जे काय कौटुंबिक जीवन आहे ते विस्कळीत झालेलं आपण पाहतो. की जो वयस्कर माणूस असतो तो कुठलाही स्वार्थ न ठेवता समोरच्या व्यक्तीचं हानी होऊ नये हेच पाहत असतो, आणि त्याचं आयुष्य सगळं त्यामध्ये त्या अनुभवांना सामोरे गेलेला असतो, आणि ते उद्देश समोर ठेवून तो सल्ला देत असतो. इथं भगवान बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये पण आपण पाहतो की अनेक जे वयस्कर भिक्खू होते ते नवीन आलेल्या भिक्खूंना जे धार्मिक गोष्टी सांगण्यासाठी, त्यांना आपलं दुःखमुक्तीपासून निर्वाणपदापर्यंत पोचण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सहकार्य करण्यासाठी ते कटिबद्ध होते. आणि त्यासाठी जे वयस्कर भिक्खू होते त्यांचा मान सन्मान राखण्यासाठी पण तिथं भिक्खू संघामध्ये नियम घालून दिलेले होते. आपण पाहतो की जो तिथं असा नियम होता की जो तरुण असेल आणि आधी जो भगवान बुद्धांच्या संघामध्ये प्रवज्जित झालेला असेल आणि नंतर आलेला जो वयस्कर असेल तरी देखील त्या तरुण भिक्खूला अभिवादन करायचं, त्याला मान सन्मान राखायचं, ही पद्धत पण आपल्याला पाहायला मिळते. की ही जी भिक्खू संघामध्ये पद्धत होती मान सन्मान राखण्याची, ती हे समाजामध्ये रूढ व्हावी म्हणून हा नियम घालून दिलेला आपण पाहतो. आणि त्या नियमांचं पालन करूनच वज्जी लोक आपलं जे गणराज्य आहे ते दृढ बनवलेलं दिसतं. नंतरचा तो नियम आहे ते जोपर्यंत आपल्या कुळातील स्त्रियांचे कुमारिकांचे अपहरण करणार नाहीत, आपल्या घरात बंदिस्त करून ठेवणार नाहीत, तोपर्यंत त्यांची वृद्धीच होईल, त्यांची हानी होणार नाही. हा 5वा नियम पण फार महत्त्वाचा आहे. इथं स्त्रियांना जे महत्त्वाचं स्थान आहे ते अबाधित राखण्यासाठी हा नियम घालून दिलेला आहे. त्यांचं जे शील आहे, त्यांचं जे त्यांना संरक्षण देण्याच्या गोष्टी आहेत त्या ह्या नियमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळचं तत्कालीन परिस्थिती आपण पाहिली तर असं लक्षात येतं की अनेक राजे लोक आपल्या सत्तेमुळं अनेक सुंदर राज्यामध्ये दिसणाऱ्या सुंदर स्त्रिया घेऊन यायचे आणि आपल्या राज्यामध्ये तिला दासी बनवून ठेवायचे, आपले सहकारिणी म्हणून बनवून ठेवायचे, आणि तिला त्या कुटुंबापासून न लग्न लावता आपली केवळ इच्छा आहे म्हणून तिला आपले राणी बनवायचे, केवळ तिचं सौंदर्य पाहून. आणि त्या काळी आपण पाहतो की अनेक स्त्रिया राजांच्या दरबारात राणी म्हणून अनेक राण्या असायच्या. ते केवळ आपलं जे वैभव आहे ते वाटावं लोकांना की अनेक सुंदर स्त्रिया राणी बनवलेल्या आहेत. अनेक स्त्रिया त्यांना भोग घेण्याचं पण त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला दिसून येतात की ह्या गोष्टी घडता कामा नयेत म्हणून हा नियम फार महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो. की अनेक कुमारिका आहेत, अनेक कुटुंबामध्ये असलेल्या स्त्रिया आहेत, त्यांना तिथं दासी बनवता कामा नये, त्यांना त्या कुटुंबापासून हिरावून घेता कामा नये, त्या कुटुंबाचं नुकसान होता कामा नये, हा देखील नियम लक्षात येतो आपल्याला. की अनेक स्त्रियांचं इथं ह्या वज्जीने संरक्षण केलेलं दिसून येतं. त्यामुळे ह्या वज्जी लोकांचं समाजामध्ये स्त्रियांचं स्थान पण फार महत्त्वाचं आपल्याला लक्षात येतं. बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे की एखादा समाज ज्या स्त्रियांना किती मान सन्मान देतो त्यावर त्या समाजाची उच्च नीचता ही दिसून येते, आणि एखादी स्त्री किती शीलवान आहे त्यावरून त्या कुटुंबाचा मान सन्मान समाजासमोर लक्षात येतो. तर इथं भगवान बुद्धांनी हा महत्त्वाचा एक नियम त्यांना सांगितलेला आहे की तुम्ही जर स्त्रियांचे संरक्षण करत असाल, त्यांचे अपहरण करत नसाल तर तुमची वृद्धीच होणार आहे. आणि ह्या गोष्टींचं जर नियम पालन नाही केलं तर समाजामध्ये कलह निर्माण होतील, अनेक कुटुंब दुःखाच्या सानिध्यात जातील आणि एकोपा राहणार नाही. त्यासाठी हा नियम महत्त्वाचा इथं भगवान बुद्धांनी घालून दिलेला आपल्याला लक्षात येतो. तर 6वा जो नियम आहे तो सांगतात की ते जोपर्यंत
गावात असलेल्या व गावाबाहेर असलेल्या चैत्याचा सत्कार व गौरव करतील, त्यांच्या बाबतीत पूर्वीपासून चालत आलेली धम्म कर्तव्ये पार पाडतील, तोपर्यंत त्यांची वृद्धी होईल, त्यांची हानी होणार नाही. तर इथं एक पुरावा इथं आपल्याला पाहायला मिळतो की भगवान बुद्ध सांगतात की चैत्याचा उल्लेख करतात. चैत्य म्हणजे जे अरहंत झालेले आहेत अशा लोकांचं एक आठवण म्हणून तिथं त्या व्यक्तीचं जे काय अस्थी आहेत तिथं त्या ठेवल्या जायच्या आणि त्याच्यावर चैत्याची निर्मिती केलेली जायची आणि त्या एक आदर्श म्हणून त्या व्यक्तीचं जे जीवन जगलेले त्यांनी जे विचाराने जीवन जगले ते आदर्श म्हणून पाहण्यासाठी पण ती चैत्याची निर्मिती केलेली दिसून येते. आणि भगवान बुद्ध स्वतः सांगतात की चैत्याचा आदर सत्कार केला पाहिजे. तर आपण पाहतो की भगवान बुद्धांच्या पूर्वीपासून पण चैत्याची ही रचना दिसून येते. म्हणजे इथं आपल्याला आणखी एक पुरावा सापडतो की जे भगवान बुद्धांच्या पूर्वी जे बुद्ध होऊन गेले आपण पाहतो की इतिहासामध्ये 27 बुद्ध होऊन गेलेले आहेत. तर त्यांचा देखील आदर्श म्हणून इथं समाजामध्ये चैत्याची निर्मिती झालेली दिसते. भगवान बुद्ध आपल्याला पाहायला मिळते की सम्राट अशोकांच्या काळी चैत्याची निर्मिती झालेली आहे. तर भगवान बुद्ध स्वतः ज्या अर्थी सांगत आहेत की चैत्याचा आदर सत्कार केला पाहिजे, तिथं पूजा वंदना केली पाहिजे. तर हा एकमेव पुरावा इथं सापडून येतो की भगवान बुद्धांच्या पूर्वीपासून चैत्य हा भाग होता. जे अरहंत झालेले होते, भिक्खू होते, त्यांचा मान सन्मान राखण्यासाठी, त्यांचा आदर्श आपल्या नजरेसमोर राहण्यासाठी हे चैत्याची निर्मिती केलेले पाहायला मिळते. आणि त्यांचा आदर करणे, त्यांचा गौरव करणे, तिथं जाणे आणि त्या लोकांनी जसं जीवन जगलं, त्यांनी ज्या शिकवणी सांगितल्या त्या आत्मसात करण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टी आत्मसात केल्यानं एकोपा टिकणार आहे. माणसाचं जीवन दुःखमुक्तीपासून चांगल्या अवस्थेकडे नेण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं भगवान बुद्धांना वाटत होतं. म्हणून त्यांच्या प्रती ती कर्तव्य म्हणून त्यांनी करायला सांगितलेले आपल्याला दिसून येतं. तर हा एक ऐतिहासिक पुरावा या सूक्तामध्ये आपल्याला सापडून येतो, या नियमामध्ये सापडून येतो. 7वा जो नियम सांगितलेला आहे ते वज्जी जोपर्यंत अरहंतांना धम्मविषयक आरक्षण देतील, त्यामुळे ते तेथे न आलेले अरहंत तेथे येतील आणि आलेले अरहंत सुखाने राहतील, तोपर्यंत त्यांची वृद्धीच होईल, त्यांचे हानी होणार नाही. इथं सांगतात की 7व्या नियमामध्ये अरहंतांना धम्मविषयक संरक्षण दिलं पाहिजे असं सांगतात की अरहंत आपल्या राज्यामध्ये आले पाहिजेत, त्यांचे अनुभव आपल्याला सांगितले पाहिजेत, त्यांचे शिकवण आपल्याला सांगितले पाहिजेत, समाज कशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे राहू शकतो ह्याचे एक नीतिमत्तेचं शिकवण अरहंत लोक सांगायचे. आणि ते त्या बदलामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता ते केवळ एक धम्मदान म्हणून ते तिथंपर्यंत जायचे आणि ते त्या भागात ज्या भागामध्ये जायचे एक चांगला संदेश द्यायचा, लोकांनी नीतिमत्ता कशी बाळगायची, स्वतःचं जीवन कसं आदर्शवत बनवायचं याबद्दलची शिकवण अरहंत लोक सांगायचे. आणि निश्चितच त्या उपदेशाचा त्या समूहाला, त्या समाजाला लाभ व्हायचा आणि तो समाज एक चांगल्या प्रगतीवर जायचा. आणि आपण पाहतो की जिथं जिथं भिक्खू संघ पोचलेले आहेत त्या भागाची त्या लोकांचा विकासच झालेला आहे. त्यांचं तत्कालीन सामाजिक जीवन आपण पाहतो, कौटुंबिक जीवन पाहतो की ते लोक एक आदर्शवत जीवन जगलेले आहेत. ते केवळ भिक्खू संघाच्या या आदर्श शिकवणीमुळं, अरहंतांच्या शिकवणीमुळं आपण पाहतो. आणि जिथं ह्या गोष्टींचा अभाव दिसून येतो तिथं सामाजिक परिस्थिती चांगली नसलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इथं आणखी पुढे जाऊन सांगतात की ह्या जर तुम्ही गोष्टी करत राहिला तरी तिथं आणखी लोक येऊन आपल्याला चांगला संदेश देतील आणि त्या लोकांचं भलं होईल आणि ते लोक एक चांगल्या प्रकारचं जीवन जगतील हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि त्या भिक्खूंना, त्या अरहंत लोकांना एक प्रकारचं संरक्षण द्यायला पण इथं संदेश दिलेला आहे, त्यांच्यासाठी नियम बनवलेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढं हे जे 7 नियम आहेत हे अतिशय महत्त्वाचे 7 नियम सांगून झाल्यानंतर त्या जो वसरकार आहे त्याला उद्देशून मग भगवान बुद्ध सांगतात की ह्या नियमांचं जोपर्यंत वज्जीने पालन केलेलं दिसून येतं तोपर्यंत त्यांचं
राज्य हे अबाधित राहिलेलं असेल आणि ह्या नियमांचं जोपर्यंत ते पालन करणार नाहीत तोपर्यंत त्यांचं एकसंध राहणं आहे ते राहणार नाही. जसेच्या तसं हे भगवान बुद्धांनी महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे. ह्या नियमांचं जोपर्यंत ते पालन करतील तोपर्यंत ते अबाधित राहतील आणि हे नियमांचं जोपर्यंत पालन ज्या वेळा ह्या नियमांचं पालन करायचं सोडून देतील तेव्हा त्यांचं अबाधित राहणं हे टिकून राहणार नाही. हा संदेश इथं भगवान बुद्ध सांगतात. आणि तो जो वर्षकाळ आहे वसतकाळ तो त्यावेळेला विचारतोय की ह्या गोष्टीवर उपाय काय आहे. तर भगवान बुद्ध सांगतात की हे जोपर्यंत ते नियम पाळायचं सोडून देतील तेव्हा त्यांची हानी होईल, तेव्हा त्यांना कोणतरी हरवू शकेल. तेव्हा वर्षकाळ विचारतोय की त्यांना हरवण्यासाठी लाच देऊ शकतो का किंवा त्यांच्यामध्ये फूट पाडू शकतो का. असं विचारल्यानंतर भगवान बुद्ध सांगतात की मला जे सांगायचं आहे ते मी सांगितलेलं आहे, आता तुला काय जे ठरवायचं आहे तू ठरव. असं सांगितल्यानंतर तो वर्षकार आहे तो भगवान बुद्धांना अभिवादन करतो आणि ज्या काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या होतात वजींच्या बाबतीत ते नियम सगळे माहीत करून घेतो आणि भगवान बुद्धांना सांगतो की 7 नियमांचं काय, तर 1 नियमांचं देखील जर वजींनी पालन केलं तर त्यांना हरवणं मुश्किलच आहे. 7 नियमांचं पालन करणं हे करणाऱ्यांना हरवणं तर हे फारच कठीण आहे. असं म्हणून तो सांगून तिथून निघून जातोय आणि अजातशत्रूंना भेटतोय. आणि भगवान बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या जशाच्या तशा त्यांना अजातशत्रूला सांगतोय आणि अजातशत्रू आणि ते चर्चा करतात की एवढं जर अभेद्य असेल तर ह्यांना हरवणं फार मुश्किल आहे आणि 2च गोष्टी करू शकतोय आपण. एकतरी त्यांना लाच देणं, नसेल तर दुसरी गोष्ट आहे की त्यांच्यात फूट पाडणं. तर अजातशत्रू सांगितल्यानंतर दोघांच्यात चर्चा होते की जर आपण लाच द्यायचं ठरवलं तर आपल्याकडे असलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत मग त्या घोड्या असतील, हत्ती असतील, शस्त्र असतील, जे काय आपण लाच म्हणून त्यांना देऊ आपल्याकडच्या गोष्टी तर त्या संपून जातील. पण हे लोक ते बदलणार नाही, ते जसेच्या तसे राहतील, त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही आणि लाच देणं हे काय आपल्याला परवडणार नाही, आपलं राज्य संपुष्टात येईल असं त्याला वाटतं. आणि ते दोघांनी ठरवतात की आपल्याला आता एकमेव मार्ग राहिलेला असेल की यांच्यामध्ये फूट पाडणं आणि फूट पाडणं हा एकमेव उद्देश समोर ठेवून ते एक षडयंत्र रचतात. तो वर्षाकार आहे तो आणि अजातशत्रू ठरवतात की अजातशत्रूला तो वर्षाकार सांगतोय, तो ब्राह्मण असतोय, तो कुटील असतोय आणि तो सांगतोय की तुमची जेव्हा सभा भरलेली असते त्या सभेमध्ये तुम्ही वजी लोकांचा विषय उत्पन्न करा, तो विषय सांगण्यासाठी सुरुवात करा. तेव्हा मी असं म्हणेन की ते लोक तर शेती करून खाणारे आहेत आणि व्यापार करणारे आहेत, आपली उदरनिर्वाह करणारे आहेत, त्यांच्याबद्दल अशा गोष्टी कशाला बोलायच्या. तेव्हा तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीनं मी जसं वागेन तसं एकमेकांच्या ज्या गोष्टी ठरतात त्या आपल्याला पुढं पाहायच्या आहेत. त्या आपण पाहू शकतो की तिथं ज्या वेळा प्रत्यक्ष सभा भरवली गेली त्या सभेमध्ये जेव्हा अजातशत्रू वजींच्याबद्दल ज्या गोष्टी बोलतात त्या गोष्टी बोलत असताना तो जो वर्षाकार आहे तो सांगतो की वजी लोक आहेत त्यांच्याबद्दल कशाला आपण ह्या गोष्टी बोलायच्या, ते तर शेती करून आपलं जीवन जगणारे आहेत, व्यापार करून आपलं जीवन जगणारे आहेत आणि ते चांगले लोक आहेत. असं जेव्हा बोलत असताना तो बोलतोय आणि तो उठून निघून जातोय. निघून गेल्यानंतर तिथं जो अजातशत्रू आहे तो सांगतोय की हा काय वर्षाकार ब्राह्मण आहे, तो काय आपल्या बाजूनं न बोलता तो वजींच्या बाबतीत बोलत आहे आणि हा माणूस काही चांगला नाही आहे असं त्याच्या बाबतीत चर्चा होते. आणि तो वर्षाकार बाहेर आल्यानंतर एक गोष्ट करतोय की काही गोष्टी ज्या आहेत जे सोनं असेल किंवा ज्या काही भेटवस्तू द्यायच्या आहेत तो लगेच आपल्या सेवकाकरवी वजींच्याकडे पाठवण्यासाठी तो देतो आणि तो जे सेवक आहेत नोकर आहेत ते घेऊन जातात आणि ठरल्याप्रमाणे तिथं त्या जे सीमारेषा असते वज्जे आणि त्या मगध लोकांची त्या सीमारेषेवर त्या सेवकांना अडवलं जातं आणि त्यांची तपासणी केली जाते. तर तिथं लक्षात येतं की काही गोष्टी भेट देण्यासाठी त्या वसकारांनी पाठवलेल्या आहेत असं त्या नोकरांकरवी लक्षात येतं आणि त्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्या वसकाराला ताबडतोब राजदरबारामध्ये आणलं जातं आणि ठरल्याप्रमाणे त्याला न मारहाण करता केवळ त्याचं मुंडन केलं जातं
आणि त्याला राजा सांगतात की ताबडतोब तू ही जी गोष्ट करत आहेस ही आपल्या ह्या राज्याच्या विरोधात करत आहेस आणि इथून निघून जा ताबडतोब असं म्हटल्यानंतर तो वसकार सांगतोय की तुम्ही मला हाकलत आहात, पण तुमच्या ह्या राज्याच्या ज्या सीमा आहेत त्या सीमेच्या भोवती जे खंदक खणलेलं आहे त्याच्याबद्दलची मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. इथल्या ज्या गुप्त गोष्टी आहेत, ज्या संरक्षणाच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीची मला कल्पना आहे आणि ह्या गोष्टी जर मी इतरांना सांगितलं तर तुमचं राज्य संपुष्टात येईल. ह्या गोष्टीचा विचार करा आणि मला हाकला. तर अजातशत्रू ठरल्याप्रमाणे त्यांच्यात ज्या गुपित गोष्टी ठरलेल्या असतात त्याप्रमाणे त्याला सांगतात जे काय होईल ते होईल, पण तू इथून ताबडतोब निघून जा. आणि तो त्यांच्या ठरल्याप्रमाणे तो वसकार आहे तो वज्जींच्याकडे जाण्यासाठी निघतो. त्याचं मुंडन केलेलं असतं. त्या कालावधीमध्ये हीच वार्ता वज्जींच्यापर्यंत पोचलेली असते आणि ह्या वसकाराच्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या वज्जींना कळालेल्या असतात. आणि वज्जी जेव्हा जात असतो तेव्हा जी गंगा नदी आहे त्या गंगा नदी पार करून यायच्या आधीच वज्जी लोक पाहतात की हा जो वर्षाकार आहे तो आपल्याकडे येत आहे. आणि येत असताना काही वज्जी लोक म्हणतात की हा जो वर्षाकार आहे तो कुटील आहे, तो कपटी आहे, म्हणून त्याला राजाने बाहेर काढलेला आहे आणि याला आपल्या राज्यामध्ये थारा देता कामा नये असे काही लोक सांगतात. तर तिथलेच काही लोक म्हणतात की अरे हा जर कपटी असला तरी तो आपल्या भल्यासाठी त्या राजाला काही गोष्टी सांगत होता आणि आपल्या हिताच्या काही गोष्टी बोलत होता आणि त्या गोष्टी बोलत असताना त्याला राजाने जी शिक्षा दिलेली आहे ती केवळ आपल्यामुळे दिलेली आहे आणि ही व्यक्ती आहे ती आपली भलं चिंतणारी आहे असं म्हणून ते त्याला तिकडे येऊ देतात आणि आपल्या राज्यामध्ये ते प्रवेश करू देतात. आणि त्या प्रवेश करू दिल्यानंतर त्याला विचारतात की तुम्ही तिथं कोणत्या पदावर होता. तर तो सांगतोय की तिथं मी महामंत्री पदावर होतो आणि ते त्याला महामंत्री पद देऊ करतात आणि त्या पदाचा उपयोग करून तो तिथल्या जे राजांची मुलं आहेत, राजपुत्र आहेत, त्यांना अनेक प्रकारचे शिक्षण देण्याचं तो काम करतो. राजांचा तिथल्या त्या लोकांचा विश्वास संपादन करतो आणि त्या लोकांच्या मध्ये चांगल्या गोष्टी सांगण्याचा तिथं प्रयत्न करतो. आणि ते लोक जेव्हा एकत्र येत असायचे तेव्हा तो एक थोडा विश्वास संपादन केल्यानंतर तो जो आपला कुटील कारस्थान आहे ते करण्यासाठी सुरुवात करतो. तो त्या सभेमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला तो बाजूला घ्यायचा आणि त्याच्याशी तो कानामध्ये कुजबूज करायचा की तू काय करतोस. तर तो म्हणायचा मी शेती करतो. तर तू शेती कशाने करतोस. तो म्हणायचा मी बैलांनी शेती करतो. आणि तू बरा आहेस का असं विचारायचा आणि तो ताबडतोब निघून जायचा. मग बसलेल्या लोकांना संशय यायचा की कानामध्ये ह्या दोघांची काय कुजबूज झाली असावी. तर तो माणूस जसा आहे तसं खरं सांगायचा की मला त्या वसकारांनी असं विचारलं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तू शेती करतोस का, बैलांनी करतोस का आणि बरा आहेस का. तर त्या सभेमध्ये बसलेल्या लोकांच्या लक्षात यायचं की ही गोष्ट काय कुजबूज करण्यासारखी नाही, ही सभेमध्ये पण तू विचारू शकला असता आणि ही गोष्ट तू आम्हाला काहीतरी वेगळं सांगत आहेस, तुला काहीतरी त्याने वेगळंच विचारलेलं आहे असं म्हणून त्या व्यक्तीच्या मध्ये आणि त्या समूहामध्ये बसलेल्या व्यक्तींच्या मध्ये एकोपा राहायचं नाही. तो संशय वृत्तीने त्या व्यक्तीकडे पाहायचे. दुसऱ्या दिवशी किंवा कालांतराने आणि एकदा सभा भरली तर तो आणखी एखाद्या माणसाला सभेतून उठवायचा आणि बाजूला घेऊन विचारायचा की तू आज काय खाल्लंस, काय आज जेवणामध्ये घेतलंस असं विचारायचा आणि तो मग सांगायचा खरं जे काय खाल्लं असेल ते आणि तो निघून जायचा ताबडतोब. मग बसलेले परत ते सभेमध्ये लोक विचारायचे की तुला काय विचारलं. तर तो खरं जे आहे ते सांगायचा, मला काय जेवलं हे विचारलं त्यांनी. मग लोकांचा विश्वास बसायचा नाही. ही काय बाजूला घेऊन विचारण्याची गोष्ट आहे काय, ही इथंच विचारलं असतं तरी तू सांगू शकला असतास. तू काहीतरी खोटं बोलत आहेस, त्याने तुला दुसरीच काहीतरी गोष्ट विचारलेल्या असतील आणि तू आम्हाला खरं काय ते सांगत नाहीस. त्यामुळं त्या माणसाच्या बद्दल आणि त्या सभेमध्ये बसलेल्या लोकांच्या बद्दल एक अविश्वासाचं नातं तयार होतं. तो पुढे जाऊन आणखी काही गोष्टी करायला चालू केली त्यांनी की सभेमध्ये बसलेल्या एखाद्या व्यक्तीला बोलवायचा आणि तो त्याला विचारायचा की तू दरिद्री आहेस काय असं विचारायचा. मग दरिद्री म्हटल्यावर त्या माणसाला राग यायचा आणि तो म्हणायचा मी दरिद्री आहे हे तुम्हाला कोण सांगितलं. तर तो सांगायचा वसकार की अमुक अमुक व्यक्ती तुला दरिद्री म्हणत होता ते मी तुला विचारत आहे. तर त्या माणसाबद्दल त्या ज्यांनी सांगितलं नसताना त्या माणसाचं आणि त्या माणसाचं वैर तयार झालं आणि असे अनेक गोष्टी त्यानं वैर निर्माण करण्याच्या
त्याने सुरुवात केल्या. पुढे जाऊन तो आणखी एका व्यक्तीला बाजूला घेऊन तो विचारायचा की तू भित्रा आहेस काय? तर त्याला राग यायचा, मी भित्रा नसताना मला कोण भित्रा म्हटलं? तर तो विचारायचा की मला भित्रा म्हणून तुम्हाला कोण सांगितलं? तर तो असंच एखाद्या व्यक्तीचं नाव सांगायचं, अमुक ही व्यक्ती तुला भित्रा म्हणून सांगितली आणि मीच तुला ते विचारते आहे असं म्हणून सांगून तो निघून जायचा. आणि तो सभेमध्ये न बसता त्याचा अपमान झाला असं वाटून तो निघून जायचा. असा अनेक लोकांच्या मध्ये परस्पर भेद निर्माण करायचा, एकमेकांच्याबद्दल अविश्वास निर्माण करायचा. तो कुटील कारस्थान तयार केला आणि तिथं जे लोक आहेत ते यायचे ते हळूहळू कमी व्हायला लागले. ते त्यांच्यामधला समंजसपणा एकोपा होता तो हळूहळू कमी व्हायला लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या काळी संकटकाळी जे वेस असायचे तिथं सभा भरवण्यासाठी आणि संकट यायचं त्या काळी ढोल वाजवले जायचे आणि तेव्हा ताबडतोब जेवत असणारे लोक एकत्र यायचे, तिथं एकत्र जमायचे. जे काही काम करत असतील ते सगळं हातातलं टाकून तिथं एकत्र यायचे आणि त्या गोष्टीवर विचारविनिमय करायचे आणि येणाऱ्या संकटाला ते सामोरे जायचे. त्या गोष्टी तिथं कमी झालेल्या दिसतात. इथे एकमेकांच्या मध्ये फूट निर्माण झालेली दिसते. आणि ही गोष्ट जेव्हा लक्षात येते की हे लोक एकत्र येत नाहीत, विचारविनिमय करत नाहीत आणि आपला जो प्लॅन होता तो सक्सेस झालेला त्याला लक्षात येतं वसकरांनी. आणि त्याच कालावधीत तो अजातशत्रूला निरोप पाठवतो आणि ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न केलेला होता ती गोष्ट साध्य झालेली आहे आणि तुम्ही ताबडतोब वज्जींच्यावर आक्रमण करा. तेव्हा अजातशत्रू आपल्या सैन्यानिशी जातात आणि पाहतात की नदीच्या तिथं वज्जी लोकांना दिसतात की अजातशत्रू येत आहे आणि लोक त्यावेळा सावध होण्यासाठी ते ढोल वाजवतात. तर लोक एकत्र येत नाहीत कारण त्यांच्यामध्ये एकोपा राहिलेला दिसत नाही. आणि जी परकीय आक्रमणापासून जे वेशीचा दरवाजा बंद करायची प्रथा होती तो दरवाजा देखील बंद केला जात नाही. अजातशत्रू सहज त्या वज्जींच्या देशामध्ये प्रवेश करतो आणि तिथं सगळी धूळधाण उडवतो, तिथल्या लोकांची कत्तल करतो आणि त्या लोकांच्यावर तो आपलं साम्राज्य प्रस्थापित करतो आणि त्यांना हरवून टाकतो. आणि तो जो भूभाग आहे तो आपल्या ताब्यात ठेवतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी जे कारस्थान रचलेलं होतं फूट पाडण्याचं त्यामध्ये ते यशस्वी होतो. आणि इथं भगवान बुद्धांनी सांगितलेला नियम वज्जींनी पाळलेला दिसून येत नाही. इथं काही मुद्दे महत्त्वाचे आपल्याला लक्षात येतात की जे एकोप्याने येणारं होतं ते त्यांनी सोडून दिलेलं होतं आणि जे फूट पाडण्याचं काम होतं ते त्या यशस्वी करण्यासाठी मग त्या जे वसककार होता त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, त्याची छानबीन करायला पाहिजे होती. जे लोक सुरुवातीला सांगत होते की ही गोष्ट आपल्याला पुढे जाऊन धोका देणारी आहे, तो जो कुटील कारस्थान करणारा आहे त्याचा शब्दावर केवळ विश्वास ठेवून त्याला ज्या पदावर ठेवलं त्या पदाचा त्यांनी गैरफायदा घेतलेला दिसून येतो. आणि इथं दुसरं गोष्ट लक्षात येते की तो ज्या वेळा सांगायचा कुटील कारस्थान करून त्यावेळेला त्याचा अहंकार ताबडतोब जागा व्हायचा. ज्या व्यक्तीला सांगायचा तर त्याचा जो स्वाभिमान होता तो ताबडतोब जागृत व्हायचा आणि तो इतराला न जमवता स्वतःला मोठा काहीतरी समजून अरे मला त्यांना असं समजलं, मला त्यांना असं संबोधलं, जसं ते एकोप्यानं राहायचे तसं त्यांच्यामध्ये स्वाभिमान देखील बळावलेला होता. त्यांचा स्व आहे, स्वभाव आहे तो देखील टोकाला पोचलेला इथं आपल्याला दिसून येतो. ते देखील त्या वर्षकाराने जरी सांगितलं असतं तरी त्यांनी छानबीन करायला पाहिजे होती की ती जी गोष्ट सांगितलेला होता गुपितमध्ये जे विचारलेला होता तो खरंच ती गोष्ट विचारलेला आहे काय, तो कुटील कारस्थान करत आहे, ह्या लोकांनी ते कधी विचार विनिमय केला नाही. जसं ते गोष्ट सांगत होता तसं ते गोष्ट एक लोक ऐकायचे आणि बाजूला व्हायचे. आणि ही फूट पाडण्यासाठी ही गोष्ट त्यांच्या जे स्वाभिमानाची होती, आत्मसन्मानाची होती, ती जे शिगेला पोचलेली होती, हे देखील एक त्यांच्या फुटीचं कारण आपण समजून घेऊ शकतो. अनेक गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात की तो सुरुवातीला त्यांचा जो निस्वार्थीपणा होता तो इथं गमावलेला त्यांनी दिसून येतो. प्रामाणिकपणा होता तो देखील गमावलेला दिसून येतो. त्यांची जी व्यक्तिगत अहंकाराची बाजू होती ती वाढीला लागलेली दिसून येते. आणि वर्षाकारावर एकदम टाकलेला तो विश्वास पण त्यांच्या हानीला कारणीभूत ठरलेला दिसून येतो. आज पण पाहतो
ही जी फूट पाडण्याची गोष्ट आहे ते अनेक लोक, अनेक संघटना, अनेक समाज, अनेक धर्म हे आपल्याला आज हीच गोष्ट फूट पाडण्यासाठी, फूट पाडून तो समाज, तो जात आहे, तो धर्म आहे, तो बिघडवण्यासाठी, त्यांच्यामध्ये एकोपा नाहीसं करण्यासाठी अनेक लोक आपल्याला ही गोष्ट अवलंबताना पाहतोय. जी गोष्ट फूट पाडण्यासाठी कारणीभूत होती त्या गोष्टीची कोण छानबीन करताना दिसत नाहीत आणि आज अनेक संघटना विखुरलेल्या दिसतात. आज आपण पाहतो भारतामध्ये अनेक जाती धर्माने, अनेक जातींनी हा देश जरी आहे तो आतून अनेक गोष्टींनी पोखरलेला दिसतो. जरी बाहेरच्या देशात वाटत असेल अनेक जाती धर्माचे लोक इथे एकत्र राहतात, एकोप्याने राहतात. नाव हा एकोपा आहे पण एकोपा इथे दिसून येत नाही. अनेक जाती धर्मामध्ये फूट पडलेले आहेत. एकही संघटना फार काळ टिकताना दिसत नाही. एक समाज, जो संघटन आहे ते फूट पाडल्यामुळं नाहीसं नासधूस झालेले दिसते. हीच आपण भगवान बुद्धांची शिकवण जे लोक पालन केले त्यांचं राज्य काही काळासाठी का होणार अबाधित राहण्यासाठी मदत झालेली दिसते. या सूत्रातून या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत की एकोप्यानं राहणं आणि त्या एकोप्यानं राहण्यासाठी ज्या गोष्टी 7 नियम सांगून दिलेले आहेत ते नियम त्या काळातच नाही तर इथून पुढं आणि आज देखील आपल्याला किती महत्त्वाचे आहेत या इतर नियमातून आपल्याला लक्षात येतं. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपण शांत चित्तानं आपण ऐकलात मला, त्याबद्दल आपलं धन्यवाद.